मित्रांनो, आता आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे। तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या स्वयंपाकघरातील ज्या काही वापरातल्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्या कुठल्या प्रकारच्या औषधीचे काम करतात व त्या वस्तूची सर्व माहिती आपण आता पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी अशोक, तुमचा आरोग्य मित्र। आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ कट्टामध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरातील आणि आपल्या आहारामध्ये वापरला जाणारा तो सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे दही। आज दह्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। दुधाला विरजण लावल्यानंतर जो पदार्थ तयार होतो त्याला दही असे म्हणतात। दही हे उष्ण, अग्निदीपक म्हणजेच भूक वाढवणारे, स्निग्ध, किंचित तुरट, जड, विकापी असे असून दमा, रक्त, पित्त विकार वाढवणारे, मेद व कफकारक आहे। हे दही सर्दी, विषमज्वर, अतिसार, दही हे आरोची व दुर्बलता या रोगासाठी अत्यंत उपयुक्त असते। दही हे बल व वीर्यवर्धक आहे। पंचामृतामध्ये दह्याची गणना केली आहे। कमी आंबट असलेले मधुर दही हे हितकारक असते। मंद दही, मधुर दही, आंबट गोड दही, आंबट व अति आंबट असे दह्याचे 5 प्रकार आहेत। मित्रांनो, जे दही किंचित घट्ट असते त्याला मंद दही असे आपण म्हणतो। मंद दही हे मलमूत्र प्रवर्तक, त्रिदोषकारक व दाह उत्पन्न करणारे आहे। जे दही अत्यंत घट्ट आहे व गोड आहे त्याला स्वादू दही म्हणजेच मधुर दही असे म्हणतात। मित्रांनो, मधुर दही हे रक्तातील स्राव वाढण्याचे अत्यंत महत्त्वाचे असे काम करते। हे दही मैथुन शक्तिवर्धक, कफवर्धक, मेदवर्धक, वातनाशक व रक्तपित्त दूर करणारे असते। मित्रांनो, जे दही गोड, आंबट, तुरट असते त्याला स्वादू आम्ल दही असे म्हणतात। या दह्याचे गुण सामान्य दह्याप्रमाणेच असतात। ज्या दह्याचा गोडपणा जाऊन आंबटपणा येतो त्या दह्याला आम्ल असे म्हणतात। हे दही अग्निदीपक असून रक्त वाढवणारे असते। मित्रांनो, अत्यंत इंटरेस्टिंग माहिती म्हणजे जे दही खाल्ल्यानंतर आपले दात आंबट होतात व अंगावर रोमांच येतात असे दही खाल्ल्यानंतर मित्रांनो आपल्या गळ्यामध्ये आग होते, अशा दह्याला अत्यंत आंबट दही असे म्हणतात। मित्रांनो, हे दही सुद्धा आपली भूक वाढवत असून पित्तवर्धक सुद्धा असते। मित्रांनो, आता आपण गाईचे दही, म्हशीचे दही, बकरीचे दही या तिन्ही दह्यामध्ये कुठल्या प्रकारचे गुण असतात हे आता आपण पाहणार आहोत। मित्रांनो, सर्वात पहिले म्हणजे गाईचे दही। गाईचे दही हे गोड, आंबट, रुचकर, पवित्र, अग्निदीपक, हृदयाला बल देणारे, पौष्टिक व वातनाशक असते। मित्रांनो, सर्व दह्यामध्ये गाईचे दही हे अत्यंत गुणकारी आहे। मित्रांनो, आता आपण पाहूया की म्हशीचे दही हे कशा प्रकारचे असते। हे दही अत्यंत स्निग्ध, कफकर, वातपित्तनाशक, मधुर, विकापी, जड व रक्तविकार उत्पन्न करणारे असते। मित्रांनो, आता पाहूया की आपण बकरीच्या दह्यामध्ये कुठकुठल्या प्रकारचे गुण असतात। हे दही उत्तमग्राही, त्रिदोषनाशक, हलके, अग्निदीपक असून दमा, खोकला, मूळव्याध व क्षय यामध्ये हितकारक असते। मित्रांनो, तापविलेल्या दुधापासून जे दही तयार केलेले असते ते रुचकर, स्निग्ध, उत्तम गुणकारी, पित्त व वातनाशक व अग्नी यांचे बल वाढवणारे आहे। कपड्यातून गाळलेले दही हे स्निग्ध, वातनाशक, कफकारक, जड, बलवर्धक, पौष्टिक, रुचकर, मधुर व पित्तकारक नसते। व्यवहारात या दह्याला चक्का दही असे म्हणतात। मित्रांनो, साखरयुक्त दही हे श्रेष्ठ असून तहान, पित्त, रक्तविकार व दाहनाशक असते। गुळयुक्त दही हे वातनाशक, पौष्टिक व तृप्तिदायक असते। मित्रांनो, दही हे रात्री खाऊ नये। जर आपल्याला खायचेच असेल तर यामध्ये तूप, साखर व मुगाची डाळ व मध घालून खावे। मित्रांनो, दही कधीही गरम करू नये। यामध्ये तूप, साखर, आवळ्याचे चूर्ण इत्यादी टाकून खावे। मित्रांनो, दही हे शरीरामध्ये सूज उत्पन्न करणारे आहे। हेमंत, शिशिर, वर्षा या ऋतूमध्ये दही खाणे अत्यंत उत्तम समजले जाते। शरद, वसंत, ग्रीष्म या तिन्ही ऋतूमध्ये दही खाऊ नये। मित्रांनो, ताज्या दह्यामध्ये मिरी व गुळ घालून जर खाल्ले तर सर्दी आपली बरी होते। मित्रांनो, जेवणाची आपल्याला अत्यंत इच्छा आहे पण जिभेवरती चव नाही, अशा वेळी दही, सेंधवा नमक व खडीसाखर जर आपण चघळून खाल्ली तर आपल्या जिभेला चव प्राप्त होते। मित्रांनो, दुसरा उपयोग म्हणजे जर आपल्या डोळ्याला थकवा येत असेल तर दह्यावरची साय 2 चमचे प्लस त्रिफळा चूर्ण, मध 1 चमचा रात्री चाटून खाल्ले तर आपल्याला फरक पडतो। मित्रांनो, ही होती दह्याबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि दह्या संदर्भात जर आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीला माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आनंदी रहा, निरोगी रहा। नमस्कार।